नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी.आर. नुसार सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त परिपूर्ण मराठी व्याकरण नमुना प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका मराठी विषयाच्या सेट नेट परीक्षा, तलाठी भरती, वनविभाग भरती, पोलीस भरती व इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी व्याकरणातील जे मूल आहे किंवा बेसिक आहे ते सर्व प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत, अभ्यासायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे परभाषीय शब्द, अलंकार आणि इतर सर्वच नाम सर्वनाम या पद्धतीनं आपलं जे काही मराठी व्याकरणाचा मूळ गाभा आहे त्याच्यावरती आधारित आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आणि आता सेट परीक्षा जवळ येत आहे, पोलीस भरती परीक्षा जवळ येत आहे, तर त्यासाठी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आणि प्रश्नपत्रिकेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील किंवा काही माहिती असेल किंवा तुम्हाला काही अडचणी असतील तरी त्या आम्हाला मेसेज करून मेसेज बॉक्समध्ये कळवू शकता. काही अपडेट हवे असेल किंवा आमच्याकडून तुम्हाला असं वाटत असेल की काही सुधारणा व्हायला पाहिजेत, काही सूचना असतील तर तुम्ही त्याही आम्हाला कळवू शकता. त्यानुसार आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बदल करून परीक्षार्थ्यांच्या गरजेनुसार प्रश्नपत्रिका तयार करायला सुरुवात करू. चला तर मग आपण आजची नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. या वाक्यातील आपण हे टिंबटिंब सर्वनाम आहे. पर्याय 1 प्रथम पुरुषवाचक, 2 आत्मवाचक, 3 1 आणि 2 हे पर्याय बरोबर, 4 द्वितीय पुरुषवाचक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्मवाचक. आपण म्हणजे स्वतःसाठी बोललेला शब्द आहे त्यामुळे ते आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2. हा चौपदरी रस्ता आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे चौपदरी. पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम, 2 विशेषण, 3 विशेष नाम, 4 सामान्य नाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेषण. रस्त्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे, चौपदरी रस्ता. प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दातील गुणविशेषण कोणते? 1 कडू कारले, 2 10 लिटर दूध, 3 अर्धा मीटर कापड, 4 पुष्कळ धान्य. बरोबर उत्तर आहे कडू कारले. म्हणजे कारल्याचा गुण इथे सांगितलेला आहे की ते कडू असतं म्हणून ते गुणविशेषण आहे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह करा. पर्याय 1 मंत्र अधिक आलय, 2 मंत्रा अधिक आलय, 3 मंत्री अधिक आलय, 4 मंत्रा अधिक आलय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंत्री अधिक आलय. मंत्रालय म्हणजे मंत्री जिथं बसतात किंवा थांबतात ते ठिकाण म्हणजे मंत्रालय. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंत्री अधिक आलय. प्रश्न क्रमांक 5. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? 1 पूर्वरूप संधी, 2 पररूप संधी, 3 व्यंजन संधी, 4 विसर्ग संधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विसर्ग संधी. मनस्ताप, मन म्हणजे नच्या पुढे 2 टिंब येतात म्हणजे विसर्ग येतात, मनस्ताप असा शब्द आहे त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विसर्ग संधी. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा. महर्षी हा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 जगदीश्वर, 2 महेश, 3 मात्राज्ञा, 4 राजर्षी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजर्षी. जसं महर्षी हा शब्द आहे त्याचप्रमाणे राजर्षी आणि त्याचं संधी सुद्धा त्याच पद्धतीने होत असते म्हणून
बरोबर पर्याय आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? पर्याय 1 1, पर्याय 2 2, पर्याय 3 3, पर्याय 4 4. बरोबर उत्तर आहे, काळाचे मुख्य प्रकार आहेत 3. हे आपल्याला माहितच आहेत की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे काळाचे 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 8. तो निजत असेल या विधानातील काळ ओळखा. पर्याय 1 अपूर्ण वर्तमान काळ, 2 वर्तमान भविष्यकाळ, 3 भूत भविष्यकाळ आणि 4 भविष्यकाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्तमान भविष्यकाळ. म्हणजे क्रिया चालू आहे तो निजत असेल म्हणून वर्तमान भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 9 कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता? पर्याय 1 अकर्तृक क्रियापद, 2 विकर्मक क्रियापद, 3 उभयविध क्रियापद, 4 सकर्मक क्रियापद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उभयविध क्रियापद. प्रश्न क्रमांक 10. ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदनी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? पर्याय 1 फारसी, 2 मुसलमानी, 3 अरबी, 4 पठाणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरबी. हे ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 11. परभाषीय शब्द निवडा. 1 बक्षीस, 2 भेटवस्तू, 3 इनाम, 4 दान. परभाषीय शब्द आहे इनाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इनाम हा शब्द परभाषीय आहे. प्रश्न क्रमांक 12. देशी शब्द शोधा. 1 खुलासा, 2 खुळा, 3 खेळ, 4 खाऊ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खुळा. खुळा हा देशी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 13. ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. अधोरेखित शब्द आहे ती. पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 सर्वनाम एकवचनी स्त्रीलिंग कर्म, 2 विशेषनाम स्त्रीलिंग एकवचनी कर्ता, 3 सर्वनाम स्त्रीलिंग एकवचनी कर्म, 4 सर्वनाम स्त्रीलिंग अनेकवचनी कर्म. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वनाम आहे, स्त्रीलिंगी आहे, एकवचनी आहे आणि ते कर्म आहे. प्रश्न क्रमांक 14. पुढील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. 1 फूल, 2 मोते, 3 मूल, 4 जळू. अनेकवचनी शब्द आहे मोते. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. एक मोती, अनेक मोते म्हणून पर्याय क्रमांक 2 हा शब्द बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. 1 सिंह, 2 वाघ, 3 लांडोर, 4 बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 लांडोर. लांडोर हा स्त्रीलिंगी शब्द आहे, मोर आणि लांडोर. प्रश्न क्रमांक 16. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासू भेदे ऐसे या ओळीतील मऊ मेणाहुनी याचा ध्वन्यर्थ टिंबटिंब आहे. 1 क्षणात विरघळणारे, 2 अतिशय पातळ, प्रेमळ आणि दयाळू, मेणाहुनी मऊ असलेले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेमळ आणि दयाळू. मऊ मेणाहुनी म्हणजे मेणापेक्षाही मऊ म्हणजेच प्रेमळ आणि दयाळू असा त्या ओळीतील शब्दाचा अर्थ. प्रश्न क्रमांक 17. कर्तव्यपरायण म्हणजे काय?
1. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. 2. मनापासून कर्तव्य करणारा. 3. कर्तव्यात तत्पर असणारा. आणि 4. कर्तव्यात तत्पर नसणारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. कर्तव्य पराणमुख हे पाठ फिरवणारा, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18. खालील शब्दातील योग्य वर्णरचना कशी आहे ते पर्यायी उत्तरातून शोधा. धृतराष्ट्र हा शब्द आहे, त्याची वर्णरचना कशी येते ते पर्यायामधून शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1. ध अधिक रु अधिक त अधिक अ अधिक र अधिक अ अधिक श अधिक ट अधिक र अधिक अ. पर्याय 2. ध अधिक रु अधिक त अधिक अ अधिक र अधिक आ अधिक श अधिक ट अधिक र अधिक अ. 3. ध अधिक रु अधिक त अधिक आ अधिक र अधिक अ अधिक श अधिक ट अधिक र अधिक अ. 4. ध अधिक रु अधिक त अधिक अ अधिक र अधिक अ अधिक श अधिक ट अधिक र अधिक आ. तर या धृतराष्ट्र या शब्दाची वर्णरचना पर्याय क्रमांक आहे 2. धृतराष्ट्र. ध अधिक रु ध्रु, त अधिक अ त, र अधिक आ अधिक श म्हणजे रा, आणि श अधिक ट अधिक र अधिक अ म्हणजे ट्र. त्या पद्धतीनं हा विग्रह संधी आणि शब्दांची रचना आहे. प्रश्न क्रमांक 19. वर्ण विचारामध्ये मूर्धन्य वर्णांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये अ, क, ख या स्पर्श व्यंजनांचा उल्लेख येतो. ब. अनुनासिकांचा समावेश होतो. क, ट, ठ ही कठोर व्यंजने पाहावयास मिळतात. आणि ड. ज्या वर्णांचा उच्चार होताना मुखावाटे जोराने उसासा बाहेर पडतो त्यांना उष्मे असे म्हणतात. त्यापैकी बरोबर पर्याय फक्त अ आणि ब, फक्त क, अ आणि ब. बरोबर उत्तर आहे फक्त क. म्हणजे वर्ण विचारामध्ये मूर्धन्य वर्ण कोणते आहे? ट, ठ ही कठोर व्यंजने पाहायला मिळतात, म्हणजेच मूर्धन्य म्हणजे जे टाळूला चिटकून बोलले जातात ते ट, ठ ही कठोर व्यंजने, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा फक्त बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. योग्य विधाने ओळखा. अ. जमाव या शब्दातील ज हा वर्ण दंतमूलीय आहे. ब. झरा या शब्दातील झ हा वर्ण दंत तालव्य आहे. क. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने तालव्य आहेत. ड. जनाबाई व जावई यातील पहिली व्यंजने वर्च आहेत. पर्याय आहेत अ ब, 2 ब क, 3 ब क ड, 4 अ ब क ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. म्हणजेच ही चारही उदाहरणं बरोबर आहेत. जमाव शब्दातील ज हा वर्ण दंतमूलीय आहे, म्हणजे ज हा दाताला चिकटतो. झरा हा शब्दातील झ हा वर्ण दंत तालव्य आहे. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने तालव्य आहेत. जनाबाई व जावई यातील पहिली व्यंजने वर्च आहेत. म्हणजे चारही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही? 1 मह, 2 क्ष, 3 ज्ञ, 4 कृ. कृ हे जोडाक्षर नाही. प्रश्न क्रमांक 22. अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. अ. य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. ब. त्यांचा जन्म अनुक्रमे इ, ऋ, ऋ, उ या स्वरांच्या उच्चार स्थानांवर होतो. क. त्यांचा खरा क्रम य, व, र, ल असा आहे. ड. अर्धस्वर हा एक व्यंजनाचाच एक प्रकार आहे. पर्याय 1 ब, 2 क, 3 ड, 4 सर्व अयोग्य. बरोबर उत्तर आहे सर्व अयोग्य. म्हणजे ही दिलेली विधाने आहेत ही सर्वच्या सर्व अयोग्य आहेत. प्रश्न क्रमांक 23. खालील विधाने लक्षात घ्या. अ. मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. ब.
अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातून होतो. क. ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण असे म्हणतात. ड. व आहा यांना स्वरादी असे म्हणतात. पर्याय अ व ब, अ क ड, ब क ड सर्व योग्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब क ड. हे वाक्य ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1. उभयविध क्रियापद. 2. प्रयोजक क्रियापद. 3. शक्य क्रियापद. 4. द्विकर्मक क्रियापद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्विकर्मक क्रियापद. प्रश्न 25. त्याने माझे काय केले असावे या वाक्यातील क्रियापद टिंबटिंब या गटातील आहे. 1. संकेतार्थ. 2. विध्यर्थ. 3. स्वार्थ. 4. आज्ञार्थ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ विध्यर्थ. प्रश्न 26. पुढीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते? अ. आई त्या मुलाला हसविते. व. मला आता काम करवते. योग्य पर्याय फक्त अ योग्य, फक्त ब योग्य, अ आणि ब योग्य, अ आणि ब अयोग्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. फक्त पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य. प्रयोजक क्रियापद आई त्या मुलाला हसवते म्हणजे हसवण्याची क्रिया करते. प्रयोजक आई आहे म्हणून अ हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27. हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. 1. हंसी. 2. हंसा. 3. हंसोन. 4. हंसिका. हंस हंसी बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 28. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो? 1. बाग. 2. टेबल. 3. त्रिकोण. 4. घड्याळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाग. बाग हा शब्द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही प्रकारे वापरता येतो. प्रश्न क्रमांक 29. पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? 1. नपुसकलिंग. 2. पुल्लिंग. 3. स्त्रीलिंग. 4. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नपुसकलिंग ते पुस्तक. प्रश्न क्रमांक 30. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापद कसे आहे? 1. स्वार्थ. 2. आज्ञार्थ. 3. विध्यर्थ. 4. संकेतार्थ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आज्ञार्थ. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा ही आज्ञा केलेली आहे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31. कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1. आज्ञार्थ क्रियापद. 2. विध्यर्थ क्रियापद. 3. संकेतार्थ क्रियापद. 4. शक्य क्रियापद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विध्यर्थ क्रियापद. प्रश्न क्रमांक 32. पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे 1. आठव. 2. स्मर. 3. काप. 4. जाग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जाग. हे उभयविध क्रियापद नाही. प्रश्न क्रमांक 33. चिदानंद या शब्दाचा विग्रह टिंबटिंब असा आहे. 1. चित अधिक आनंद. 2. चित अधिक आनंद. 3. चिद अधिक आनंद. 4. चिद अधिक आनंद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चित अधिक आनंद. त अधिक आ चा दा झाला म्हणून चित अधिक आनंद हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34. क्षणिक या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. 1. क्षण अधिक एक. 2. क्षण अधिक ऐक. 3. क्षणे अधिक एक. 4. क्षणे अधिक क. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षण अधिक एक. न अधिक ए बरोबर ऐ म्हणजेच क्षणैक. प्रश्न 35.
गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? 1. स्वर संधी, 2. व्यंजन संधी, 3. स्वर संधी, 4. हलसंधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्यंजन संधी. गणेश हा शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 36. शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. 1. शब्दसिद्धी, 2. प्रत्यय घटित, 3. उपसर्ग घटित, 4. अनुकरण वाचक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शब्दसिद्धी. 37. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? 1. फारसी, 2. पोर्तुगीज, 3. अरबी, 4. हिंदी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पोर्तुगीज. पोर्तुगीज भाषेतील आपला गोष्टी रूपाचा पोर्तुगीज भाषेतील परभाषा शब्द हा व्हिडिओ यापूर्वी पाठवलेला आहे किंवा तो प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही ते गोष्टी रूपाने असलेला व्हिडिओ पाहून म्हणजे पोर्तुगीज शब्द शिकू शकता. प्रश्न क्रमांक 38. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश टिंबटिंब आहे. 1. मुखास, 2. दात, 3. पांढरे स्वच्छ, 4. शोभा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दात. पांढरे शुभ्र दात हा उद्देश आहे. दात म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39. एखाद्या शब्दावर लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला टिंबटिंब असे म्हणतात. 1. उपकार होणे, 2. विकार होणे, 3. अपकार होणे, 4. बदल होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विकार होणे. म्हणजेच एखादा शब्द लिंग वचन आणि विभक्तीनुसार जर बदलत असेल तर त्याला विकार झाला असे म्हणतात. म्हणून विकार होणे हा परिणाम होत असेल तर त्याच्यावरती विकार झाला असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 40. जळू या शब्दाचा अनेक वचनी शब्द शोधा. 1. जळा, 2. जळे, 3. जळवा, 4. जळ्या. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जळवा. जळू, जळवा अनेक वचनी. प्रश्न क्रमांक 41. खालील शब्दातून अनेक वचनी शब्द ओळखा. 1. खेळणे, 2. तळे, 3. डबे, 4. पातेले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डबे. एक डबा, अनेक डबे, अनेक वचनी शब्द. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. अयोग्य विधान किंवा विधाने निवडा. मराठी भाषेत विकास संस्कृत व प्राकृत या भाषेतून झालेला आहे. ब. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. 3. बोलणे, हावभाव, नाटक ही नैसर्गिक भाषा आहे. द. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. पर्याय आहे अ, ब, क बरोबर, 2. ब, क, ड बरोबर, 3. सर्व योग्य, 4. सांगता येत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर्व योग्य. म्हणजेच मराठी भाषेचा विकास हा संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून झालेला आहे. बरोबर आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. बोलणे, हावभाव, नाटक ही नैसर्गिक भाषा आहे. भाषेमध्ये भाषण आणि लेखन ह्या दोन्हीचा समावेश होतो. हे सर्व पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. वेदांमध्ये चारही वेदांमध्ये हा शब्द कसा लिहाल? वेदांत, 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 वेदात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वेदांत. वेदांमध्ये म्हणजेच वेदात. प्रश्न क्रमांक 44. खालील शब्दातील दंत तालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता? 1. जन, 2. जय, 3. जग, 4. जावई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जावई दंत तालव्य शब्द. प्रश्न क्रमांक 45. लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? 1. 6, 2. 7, 3. 8, 4. 9. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8 व्यंजने आहेत. प्रश्न 46. चक्रवर्ती या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? त्यांचा पर्याय क्रमांक लिहा. 1. 5, 2. 7, 3. 6, 4. 8. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 6. चक्रवर्ती यामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 47. माझे गाव मला फार आवडते
या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित शब्द आहे गाव. 1 पुल्लिंगी, 2 नपुसकलिंगी, 3 स्त्रीलिंगी, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नपुसकलिंगी. ते गाव. प्रश्न क्रमांक 48. तुझ्या घरी कोण कोण आहे? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे हे सांगा. अधोरेखित शब्द आहे घरी. पर्याय 1 षष्ठी, 2 तृतीया, 3 सप्तमी, 4 पंचमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सप्तमी. प्रश्न 49. देवाने मला खूप काही दिलेले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? 1 प्रथमा, 2 द्वितीया, 3 तृतीया, 4 चतुर्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वितीया. प्रश्न क्रमांक 50. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. 1 गरिबी, 2 गरीब, 3 गार, 4 गोड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गरिबी. 51. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. 1 विशेष नाम, 2 सामान्य नाम, 3 भाववाचक नाम, 4 धातुसाधित नाम. या प्रश्नामध्ये अधोरेखित शब्दाचे नाम ओळखायचं. तर अधोरेखित शब्द आहे नारद, त्याचं नाम आहे सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 52. नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. 1 विशेष नाम, 2 भाववाचक नाम, 3 सामान्य नाम, 4 समूहवाचक नाम. या प्रश्नामध्ये नर्मदा या शब्दाचे नाम ओळखायचे आहे. विशेष नाम हे बरोबर पर्यायी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53. चुकीचा पर्याय निवडा. 1 कोण ही गर्दी, सामान्य नाम. 2 ही चलाक मुलगी आहे, दर्शक नाम. 3 ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल, संबंधी नाम. 4 आपण घरी जाऊ, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. चुकीचा पर्याय आहे आपण घरी जाऊ, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हे चुकीचं आहे. आपण म्हणजे आत्मवाचक यायला पाहिजे होतं. इथं तृतीय पुरुषवाचक दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे. बाकी 3 पर्याय हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 54. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला टिंबटिंब असे म्हणतात. 1 क्रियापद, 2 विशेष नाम, 3 सर्वनाम, 4 प्रतिनामे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वनाम. नामाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. 55. रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे? हे गणनावाचक संख्या विशेषण आहे. 2 हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. 3 हे पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहे. 4 हे अनिश्चिततावाचक संख्या विशेषण आहे. रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. काही हा विशेषणाच्या बाबतीत आपल्याला खालील पर्यायापैकी योग्य विधान शोधायचं आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे अनिश्चितत्ववाचक संख्या विशेषण आहे. काही म्हणजे ठोस अशी संख्या दिलेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 56. खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते? 1 खेडी, 2 खेडेकरी, 3 खेडेवाले, 4 खेडवळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खेडवळ. 57. चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत? 1 गणनावाचक संख्या विशेषण, 2 आवृत्तीवाचक संख्या विशेषण, 3 साकल्यवाचक संख्या विशेषण आणि 4 क्रमवाचक संख्या विशेषण. बरोबर उत्तर आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित अशी जी विशेषण दिलेलं आहे ती आवृत्तीवाचक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 58. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण कोणते आहे? 1 गरीब, 2 भला, 3 लोकरी, 4 कडू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
कडू विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण कडू, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59, सगळेच मूर्ख कसे असतील? पर्याय 1 रीतिकाळ, 2 भविष्यकाळ, 3 भूतकाळ, 4 वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ असतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60, सन्निहित भूतकाळ असलेले वाक्य शोधा. 1 सूर्य रोज उगवतो. 2 मी उठतो तोच तुम्ही पसार. 3 तो नेहमीच खरे बोलतो. 4 तो उद्या सकाळी जात आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मी उठतो तोच तुम्ही पसार. हा सन्निहित भूतकाळ असलेलं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 61, अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. आजीला आता थोडे बसवते. 1 शक्य, 2 संयुक्त, 3 प्रयोजक, 4 साधित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शक्य. आजीला हा शब्द अधोरेखित आहे. आजीला आता थोडे बसवते, स्वतःहून ती क्रिया होत आहे बसण्याची, म्हणजे शक्य होत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 62, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द टिंबटिंब. 1 क्रियापद, 2 धातू, 3 कर्म, 4 कर्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियापद. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला प्रश्नोत्तरांचा जो व्हिडिओ आहे तो येणाऱ्या सेटनेट परीक्षा, पोलीस भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संधीचा विग्रह, क्रियापद, नाम, सर्वनाम आणि इतर सर्व जे व्याकरणाचा मूळ बेसिक आहे त्याबद्दलची माहिती आणि त्यावरील आधारित प्रश्न दिलेले आहेत. तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन